सुरुवात करायचीच तर चांगल्या प्रकारे सुरुवात करू. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा, कमेंट पण. हॅलो, हाय, नमस्कार. आम्ही जात आहोत नव्याच्या स्कूलमध्ये तिला घरी घेऊन यायला. आणि मी स्कूलला जातानाचा व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण मला ना स्कूटी चालवायची होती आणि ध्रुव पण सोबत होता, तर त्याच्यामुळं व्हिडिओ शूट नाही करू शकली. आणि तसंही इथल्या शाळेचे रूल्स आहेत की पॅरेंट्स जरी असले तरी पण एकदा स्कूलच्या गेटमध्ये आले तर मोबाईल अलाउड नाही. तर मग त्याच्यामुळे मी मोबाईल घरीच ठेवून गेली आणि मग मी नव्याला घेऊन आली. तर ती स्वतः फ्रेश झाली, म्हणजे आता ती स्वतःच फ्रेश होते, स्वतःची कामे स्वतःच करते, त्याच्यामुळं मला एवढं टेन्शन नाही तिचं. आणि ती फ्रेश झाल्यानंतर मग मी दोघांनाही जेवू घातलं. तर मग जेवू घातलं, मग थोड्या वेळ ते खेळत होते, दोघंही बहीण भाऊ खेळत होते, म्हणजे भांडणच करत होते. तर मग मी जस्ट व्हिडिओ शूट करत होती आणि नव्या बोलली की मम्मा आज मला पण व्हिडिओमध्ये बोलायचं. तशी ती हिंदीच बोलते कारण लहानपणापासून म्हणजे जसा जन्म झाला तसा ती राजस्थानमध्येच आहे, म्हणजे आम्ही खूप 6-7 वर्ष झाली राजस्थानमध्ये आहोत, तर ती हिंदीच बोलते. तर म्हटलं बाई बोल, तुला काय बोलायचं तर बोल. आता तर माझ्या दोन्ही मुलांना पण सवय झाली व्हिडिओची. आणि नव्या इतकी सुंदर बोलत होती ना की सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, तर मला तेच ऐकावंसं वाटत होतं. मग मी थोड्या वेळ लेकरांना खेळू दिलं आणि थोडंसं म्हणजे ना काम केलं घरातलं काम. काय, मी जेवण केलं पहिले तर, कारण मी नव्या आल्यानंतरच जेवण करते आता. आणि मग मी जेवण केलं आणि नंतर मग ध्रुवला ना झोपी घालायचा प्रयत्न करत होती. सगळ्यात मोठं काम आणि सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे ना मला ना लेकरायला झोपी घालायचं वाटते. बाकी कोणतंही काम मी लवकर करू शकते, पण हे लेकरायला झोपी घालायचं म्हटलं की बस खूप टेन्शन. तर मग मी त्याला एक गाणं म्हणू अशी झोपत घालत होती आणि तो हसत होता की मम्मा आज काय म्हणजे अशी काहून बडबड करायला लागली. कारण माझी दोन्ही मुलं ना म्हणजे मराठी कमी आणि हिंदी जास्त समजतात, कारण इथं सगळे आम्हीच दोघं नवरा बायको आहेत ना, तर ते मराठी बोलतो आणि बाकी सगळे त्यांच्यासोबत हिंदीच बोलतात, त्याच्यामुळं त्यांनाही सवय झाली. मग मी ध्रुवला झोपी घातलं, तोपर्यंत नव्याने स्कूलचा होमवर्क केला. आणि मग मी ना थोड्या वेळ म्हणजे अशी दाखवत होती की नव्या काय करत आहे म्हणून, शूट करत होती. तर नव्या बोलली की मम्मा असं नको दाखवू, असं दाखव की नव्या झोपली म्हणून. मग ती बसेल असतानाही अशी डोळे लावत होती की मम्मा तू सांग की झोपली नव्या असं. तर मग ना तुम्ही बघू शकता कशी करते म्हणून. आता तुम्ही बघा की बोलते हे नको दाखवू, तू असं दाखव की झोपली. मग मी ते दाखवलं आणि मग नव्याला पण थोड्या वेळ झोपी घातलं. आणि नव्याला झोपी घातल्यानंतर मग मी थोड्या वेळ ना घरातली कामे आवरली. म्हणजे आज मला ना एक रील पण शूट करायची होती, तर माझी रील शूट झालीच नाही, कारण जस्ट अर्धी रील झाली आणि ध्रुव उठला होता. आता बघा, तरी आता मी बोलायला लागली ना तर तो अजूनही आवाज देतो मला की तू बोलू नको. तर असं आहे की मी जस्ट अर्धी रील शूट केली आणि ध्रुव उठला. मग मी वापस ते म्हणजे तिथंच थांबवलं आणि पहिले त्याला झोपी घातलं. आणि नंतर मग काय थोडा वेळ ना घरातली कामे केले आणि मग मी असाच विचार केला, म्हणजे कसं आहे ना घालायच्या आत म्हणजे तिला झोपी घातलं आणि मग मी बाकीचे कामं म्हणजे कसे की तिला ट्युशनला जावं लागतं 5 वाजता. तर मग मी कधीही तिला उपाशी पाठवत नाही, ते स्कूल असो की ट्युशन असो. तर मग मी तिला ना तिची तयारी करून ठेवली, म्हणजे फ्रूट्स वगैरे आणि एक दूध, म्हणजे हे तर कंपल्सरी देतेच मी तिला ट्युशनला जायच्या आधी. कारण कसं आहे मुलाला लवकर भूक लागते, म्हणजे एवढं खातच नाहीत ना मुलं. तर तिला मी फ्रूट्स आणि दूध म्हणजे देते. तर मग मी ती तयारी करून ठेवली आणि आज विचार केला की बाई सगळे कामं झाले, आज एवढंही कामही नव्हतं मला तसं तर, आणि मुलंही आरामात झोपली होती. तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला आज आपण पण आराम करू. मग त्याच्यामुळे मी आज मस्त आरामात झोपली, आराम केला. म्हणजे मी झोपली म्हणजे काय, रिचार्ज झाली म्हणजे ना खूप थकवा होता. 2 मुलं सांभाळणं सोपं नाही, म्हणजे इतका अनुभव. एकटीच आहे मी, कारण माझे मिस्टर जॉबला जातात आणि दिवसभर म्हणजे दोघंही छोटेच आहेत, माझे दोन्ही मुलं छोटेच आहेत, जास्त काही गॅप नाही त्यांच्यात. तर त्याच्यामुळं मला खूप त्रास होतो. पण ठीक आहे, हीच लाईफ आहे आणि मला हीच लाईफ चांगली वाटत आहे आणि मी चांगल्या प्रकारे माझी दोन्हीही मुलं सांभाळते. चला भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मला पण झोपायचं. चला बाय.
कर सकती है